नमस्कार. राष्ट्रघडणीचे कार्य. राजमाता जिजाऊ. अवघ्या 8 वर्षांची जिजा हातात हिरवागार चुडा किणकिणत होता, पायात पैंजण रुणझुणत होते. छोटी परकर पोलक्यातली जिजा जिजाबाई झाल्या. शहाजी राजांच्या राणी झाल्या. शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे नाते म्हणजे अगदी एकाच स्वप्नाने आणि एकाच ध्येयाने प्रेरित झालेले दोघे, आणि ते ध्येय म्हणजे स्वराज्य. पशुसमान वागणाऱ्यांची चीड, ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांच्यासाठी जीव तडफडत होता. पण सुरुवात कुठून करायची, कशी करायची? कारण सगळीकडे मुघल सत्ता होती. संकल्प, ध्येय, मोठे ध्येय, इच्छा हे कोणासमोरही बोलून दाखवायचे दिवसच नव्हते ते. हे स्वप्न मनात घेऊनच शहाजीराजे कधी आदिलशहा तर कधी निजामशहाकडे चाकरी करत होते. सवड मिळाली की कुटुंबात येऊन जात असत. जिजामाता या सदैव राज्यकारभार पाहण्यात मग्न असत. एक दिवस जिजामाता गडाची पाहणी करत असताना एक माणूस जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्याला न जुमानता शिलेदार त्याला उंच कड्याकडे नेत होते. जिजामाता थांबल्या. त्यांनी विचारले, काय झाले? शिलेदार म्हणाला, ह्यो गडावर चोरी करत होता. जिजाबाई म्हणाल्या, चोरी? ती अन कशाची? शिलेदार म्हणाला, धान्याची. त्या क्षणाचाही विलंब न करता म्हणाल्या, म्हणजे याचा अर्थ आपल्या रयतेला पोटभर अन्न देखील महाग झाले आहे. राजे म्हणून ही आमची जबाबदारी आहे. कसूर आमचा, सजाबी आम्हालाच घ्यावी लागणार. कारण शहाजीराजे मोगलांकडे चाकरी करत, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही जिजाऊंवरच असे. 1-2 दिवसांचे बोल नव्हते हे, तर जन्मापासून जिजाऊंच्या आईने म्हणजेच म्हाळसाईने दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीतील संस्कार होते हे. सासूबाई उमाबाईंच्या घरची रीत होती ही. त्यांनी फरमान सोडलं. सुलतानाच्या आक्रमणाची रयत हवालदिल आहे. त्यात सततच्या युद्धांमुळे गावात जमीन कसायला माणूस उरला नाही. त्याला मुक्त करा. त्याच्या कुटुंबाला पुरेल एवढा शिधा किल्ल्यावरून द्या. जगदंबा भवानी आईचं कर्तव्यनिष्ठेचंच रूप हे. न्यायी जिजाऊ, दुसऱ्याचे मन जाणणाऱ्या जिजाऊ, अन्यायाची चीड संताप असणाऱ्या जिजाऊ, न्याय निवाडा वाखाणण्याजोगा करणाऱ्या जिजाऊ, कमालीची कर्तव्यनिष्ठा असणाऱ्या जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगून कर्तव्य करणाऱ्या जिजाऊ. हे सगळं कृतिरूप करत असताना उदरात वाढणाऱ्या जीवाला आपसूक या सगळ्याचे धडे मिळतच होते. प्रत्यक्ष आदिशक्ती माता जिजाऊंना डोहाळे लागले. कशाचे? कशाचे डोहाळे? नको मिठाई, नको दागिने, आई भवानी दे हाती शस्त्रास्त्रे, उन्मत्ताला ठेचण्याचे अंगी बळ दे, ऐसा पुत्र आम्हा दे, ऐसा पुत्र आम्हा दे. व्रत वैकल्य सारं सुरू होतं. दिसामासी गर्भ वाढत होता. इकडे पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला. पुरतं पुणं नेस्तनाबूत करण्यात आलं. जिजाऊंच्या अंगाची लाही लाही झाली. पण सध्या शांत राहणं गरजेचं होतं. दिवस भरत आले होते. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा 3ही लोके झेंडा, साकडे घातले शिवाईला, संहार करीतो दुष्टांचा. गडावर एकच गडबड सुरू झाली. सगळीकडे आनंद पसरला होता. साक्षात शंकर जन्माला आले. जिजाऊ आईसाहेब पाळण्याची दोरी घेऊन म्हणत होत्या, तू उलथून टाक रे मोगल सत्ता, हे स्वप्न पुरे कर म्हणे जिजाऊ माता, म्हणे जिजाऊ माता. युद्ध, रक्ताचे सडे, पेटलेल्या वणव्यात चंदनाचा शिडकाव झाला. उद्या तांडव करणारा शंकर शीतल रूपाने जन्मास आला. शिवबा शिवबा शिवबा. शिवाजी महाराजांना जिजाऊंना अतिशय आनंद झाला. आई जगदंबा उभयतांचे मनोरथ पूर्ण करणार असा विश्वास होता. जिजाऊ मनात म्हणत असतील, विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, हा जन्मला रवी उद्याचा दुष्टांचा संहार कराया. शहाजीराजे शिवबाबरोबर आनंद घेत असतानाच पातशहा शहाजहानचे बोलावणे आले. स्वराज्य एवढेच शब्द आतमध्ये घुमत असल्यामुळे राजांनी मायजवळ लेकरू सोपवलं. जिजाऊंवर भली मोठी कामगिरी सोपवली. पूर्ण विश्वासाने संभाजीच बरोबर घेऊन गेले. आता जिजाऊ आणि शिवबा बस. आता शिवबा हळूहळू मोठा होऊ लागला. बाळराजांच्या गुटीच्या प्रत्येक वेढ्यागणिक स्वराज्य मिळविण्याचे धुमारे आईसाहेबांना स्फुरत होते. तीच बाळगुटी बाल शिवबा मिटक्या मारीत चाखीत होता. अन्यायातून मुक्ततेचे धडे घेत होता.
हळूहळू मोठा होत होता. राजांना आणि जिजाऊंना दोघांनाही अनेक भाषा अवगत होत्या. इकडे पुण्याचे बादशहाने हाल हाल केले होते, बेचिराग केले होते पुणे. त्याच पुण्यात यायचा जिजाऊंनी निर्णय घेतला. पंत, बालशिवबा आणि जिजाऊ पुण्यात आले. भकास उजाड पुनवडीवर त्या नजर फिरवीत होत्या. त्यात मातेची ममता होती, आईचं वात्सल्य होतं. रणरागिणीच ती. भवानी आईवरची निष्ठा होती, कर्तृत्वाचा दरारा होता, संतापाची आग होती, तरीही ती तेजस्वी दिसत होती. पुन्हा शहाजी राजांचा ध्वज जिथे फडकायचा तिथे तुटकी वहाण आणि कवटी टांगलेली होती. राजमाता जिजाबाईंची नजर त्यावर स्थिर झाली. राजमाता जिजाऊंनी समजून उमजून शपथ घेतली, आमच्या स्वालींचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. पुनश्च एक वार पहारीच्या जागेवर भगवा फडकू लागला. स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आम्ही शिवबाकडून पूर्ण करून घेऊ, तेव्हाच हा मर्त्यलोक सोडून जाऊ. तेवढ्यात पहार, चप्पल, कवटी काढण्यात आली. जिजाऊंचे वय 38-39 वर्ष, पंतांचे वय 70-75 वर्ष आणि शिवबाचे वय अवघे 8-9 वर्षांचे. 3 पिढ्यांच्या प्रतिनिधींनी ओसाड पुनवडीची परत एकदा पुण्यनगरी करण्यासाठी भगवा ध्वज फडकवला. राजमाता जिजाऊंच्या हस्ते आणि एकच गर्जना झाली, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव. सोन्याचा नांगर फिरवण्यात आला. मोत्यासारखे धान्य पिकू लागले पुण्यनगरीत. एव्हाना दुपार झाली होती. तितक्यात एक स्त्री एका खोपटातून बाहेर आली. पदराखाली काहीतरी दडवीत होती. जिजाऊंच्या हे ध्यानात आलं. ती स्त्री समोर येत आहे आणि परत जात आहे. जिजाऊ म्हणाल्या, काही फिर्याद असेल तर सांगा. बाई म्हणाली, नाही बा, आपण गरीबाघरचं 4 घास खाल्लं असतं तर लई बरं झालं असतं. जिजाऊ म्हणाल्या, आणा की मग. ती बाई म्हणाली, फक्त चटणी भाकर आहे. आईसाहेब म्हणाल्या, पोट भरल की त्यानं, आणि प्रेम आहेच की तुमचं त्याच्या जोडीला, मग झालं तर. आईसाहेबांनी चटणी भाकरी खायला सुरुवात केली आणि बघता बघता गावात ही बातमी पसरली. गाव लोटला ते बघायला. राणीसाहेब गरीबा घरची चटणी भाकरी खात आहेत. आपण सगळे एक आहोत, बांधव आहोत, हेच सांगायचे आहे त्यांना यातून. गरीबा घरची चटणी भाकर माय आनंदाने खाते, जात पात हे भेद संपवून जोडले अखंड नाते, जोडते अखंड नाते. अशा राजमाता जिजाऊ पुण्यात कसबा गणपती, जोगेश्वरी यांच्या पूजा अर्चा दिमाखात करायला लागल्या. त्याचप्रमाणे दर्ग्याची, मशिदींचीही उत्तम बडदास्त ठेवली. आईसाहेब जातीनं पुण्याच्या स्थापनेत लक्ष घालत होत्या. पंत स्वतः वय झालेले असले तरी खूप उत्साहाने काम करत होते. लाल महालात न्याय दरबार भरायचा. आईसाहेब जातीने पुण्याच्या स्थापनेत लक्ष घालत होत्या. पंतांचे वय झालेले असले तरी खूप उत्साहाने काम करत होते ते. लाल महालात न्याय दरबार भरायला सुरुवात झाली होती. शिवबा सतत बरोबर असतच. एक दिवस मता नावाची मुसलमान कलावंतीण आली. तिच्या नृत्यात बिजलीचा भास निर्माण होत असे. शहाजी राजांनी तिला अर्धा वावर जमीन इमान दिली होती. शहाजीराजे गुणी जनांचे आदर करणारे होते. जिजाऊंनी तिचे हे उत्पन्न तसेच चालू ठेवले होते. मता बेगमला अतिशय आनंद झाला होता. ती आता म्हातारी झाली होती. ती जिजाऊंना भेटायला आली. जिजाऊंना कुर्निसात करून बसली. बोलणे झाले. शिवबा हे सारं बघत होते. मुसलमान स्त्री, तीही कलावंतीण, कलेची कदर करणं हे सगळं त्याने डोळ्याने बघितलं होतं. मता बेगम निघाली. निघताना तिने जिजाऊंना कुर्निसात केला आणि धाकट्या राजांच्या म्हणजेच शिवबांच्या दिशेनेही वळली आणि कुर्निसात करू लागली. इतक्यात आऊसाहेब म्हणाल्या, मता, अगं राजे अजून फर्जंद आहेत. तुम्ही त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहात. तुम्ही कलावंतीण. कलावंत सदा सर्व काळ वंद्य असतो. परमेश्वराचा सर्वात आवडता असतो. म्हणून तुम्ही राजांना कुर्निसात नाही करायचा, तर तुम्ही आशीर्वाद द्यायचा. जिजाऊंचे नुसते हे शब्द ऐकले मात्र मता बेगमच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. आजवर तिला एवढा मान कुणीच दिला नव्हता. शिवबांनी आईसाहेबांचे हे शब्द ऐकले आणि झटकन शिवबा उठला आणि मता बेगमना मुजरा करण्यासाठी चुकला. हे बघताच मता बेगम पुढे आली. तिने बाळराजांना थांबविले, पोटाशी धरले, राजांना कुरवाळले.
मोठ्यांचा आदर करणं तोही डोळसपणे, हेच सांगायचे होते त्यांना. अशी जडणघडण शिवबांची लाल महालात सुरू होती. एक दिवस जिजाऊंनी स्वराज्य म्हणजे काय हे शिवबांना सांगितलं. ज्ञाती, धर्म, समाज आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे राज्य. धर्म म्हणजे व्यवहार, इतिहास, राष्ट्र, उद्याच्या उषक कालाचे निग्रही ध्येय. संस्कृती म्हणजे माणसे जोडणे, हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. आणि नात्यांना आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन प्रपंच करावा लागतो हे ज्याला कळलं त्याला संस्कृती कळू शकते. ही सण उत्सव एकटे साजरे न करता सगळ्यांना बरोबर घेऊन करणं, सगळ्यांना देणं, इतरांनी दिलेल्याचा आदर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भवानी आई आणि शंभू महादेव यांचे स्मरण करणं, सत्यवचनी एकबाणी मातृपितृभक्त राहणं, हे सगळं जिजाबाईंच्या आचरणातून शिवबा शिकतच होता. धर्म, अर्थ, काम या 3 मर्यादांचे उल्लंघन करू नये. नास्तिकपणा, असत्य, गैरसावधपणा, चेंगटपणा, ज्ञानी लोकांची भेट न घेणं, आळस, धनलोभ, दुष्टांची मसलत, देवादिकांचे मंगल कार्य न करणे, दाही दिशांना चौफेर दृष्टी हवी, सूक्ष्म आणि दूर दूरवरपर्यंतची नजर हवी, इतिहासाचे स्मरण, अचूक अनुमान काढता येणं, न्याय देण्यासाठी कठोर होणं, हे सगळं लक्षात घेऊनच वागलं पाहिजे. एकट्या राजाने हे करून नाही वागणार तर अनुयायींनीही एकाच ध्येयाने प्रेरित झालेलं असले पाहिजे. जशास तसे, पण प्रसंगी माघार घेणं जमलं पाहिजे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला उच्च स्थान दिलं पाहिजे. सण समारंभ तर आहेतच, पण विजयादशमी सण तर आहेच, पण आपल्या 10 इंद्रियांवर विजय मिळवता आला पाहिजे, असे त्याकडे बघूयात. हे सगळं आपल्या रोजच्या वागण्यातून बोलण्यातून आलं पाहिजे, हे सगळं शिवबा शिकत होते. एक दिवस रांझ्यातून फिर्याद होती. बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील याने स्वराज्यातील एका लेकीवर बदअमल केला. जिजाऊंना हे सहनच झाले नाही. स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे, तिच्यावर बलात्कार. पाटलाला लाल महालात आणला. शिवबाराजे सदरेवर आले. राजांनी पाटलाची कसून चौकशी केली. पाटील रयतेचे रक्षण करणारा, पण पाटीलच जर असे वागू लागला तर रयतेचे कसे होणार? आता सगळ्यांचे लक्ष राजांकडे लागले होते. काय देणार न्याय? राजांचा स्वर नगाऱ्याच्या टिपरीसारखा तडतडला. या स्वराज्यात स्त्रीला सदैव योग्य तो न्याय आणि मान कायम मिळेल. ज्या हातांनी बाबाजींनी स्त्रीवर अत्याचार केले ते 2 हात कोपरापासून आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडून टाका. ह्याचा चौरंग बनवा आणि त्याला त्याच्या गावी मानाने पोहोचते करा. न्याय देणाऱ्या शिवबांचे वय अवघे 14 वर्षांचे. सगळ्यांनाच कळून चुकले. पाटीलकी, देशमुखी, वतनदारी जरी असली तरी धर्म, अर्थ, काम यांचे उल्लंघन जर कोणी करेल तर बाबाजीचा चौरंग बनला. लक्षातच ठेवलेले बरे. सगळ्यांना जरब बसली. बेधुंद वागणाऱ्यांना चाप बसला. हे सगळं राजमाता बघत होत्या. मनोमन आनंदी होत होत्या. त्यांचे मनोरथ पूर्ण होण्याचीही सुरुवात होती. त्यांच्या मनातील काही नियम अगदी चपखल समोर राज्य चालवताना शिवबा वापरताना दिसत होते. फुकटचे कोणालाही पोसायचं नाही. आजचं काम आजच करायचं. प्रत्येक कामात गुणवत्ता हवी. काम करताना उत्तमता गाठली पाहिजे. रोज नवीन सुचलं पाहिजे. युक्त्या आणि क्लुप्त्या वेगवेगळ्या वापरल्या पाहिजेत. मोहिमेवर जाताना एकच युक्ती वापरून उपयोग होणार नाही. एक पाऊल पुढे गेलो तर उद्या आणखी 5 पावलं पुढे गेलेच पाहिजे, तरच स्वराज्य हे मनोरथ पूर्ण होणार होते. प्रत्येक कामात स्वराज्याच्या हिताचा विचार केलाच पाहिजे. त्यात थोडाही ढिलेपणा खपवून घेतला जाणार नाही. हे करताना भवानी मातेवर, शंभू महादेवांवर नितांत श्रद्धा ठेवूनच कार्यास प्रारंभ करायचा. धर्म, अर्थ, काम या 3 मर्यादांचे उल्लंघन करू नये. सगळ्यांची आई जगदंबेवर श्रद्धा होतीच. या सगळ्या नियमांचे पालन करत असल्यामुळे यशही मिळत होते. श्रद्धा आणि विश्वास आणखी दृढ होत होता. अफजल खानाच्या भेटीला राजे निघाले तेव्हा मातेचं काळीज जराही कापलं नाही. जराही वाईट विचार मनात आले नाहीत. पण जर दगाफटका झाला तर काय घडू शकते याची कल्पना जिजाऊंना होतीच. त्याच आईसाहेबांनी अफजल खानाचे मुंडके घेऊन शिवबा आणि मावळे आले
आणि त्यांनी राजमातेसमोर अफजलखानाचे मुंडके ठेवले. जिजाऊंनी रामरायाला आठवले. रावणाचा वध केला तेव्हा कर्तव्य केलं, पण त्याला स्वतः रामरायाने अग्नी दिला. माणूस मेला की वैर संपते, हा संस्कार त्यांनी सगळ्यांना दिला. एका कोनाड्यात त्यांनी ते मुंडके दफन केले. राग, संताप, वैर, सूड, पण नंतर फक्त आणि फक्त आणि फक्त मानवता. समाजाचे नेतृत्व करायचे असेल तर आधी स्वतः घडायचे आणि मग विकसावे असे करायचे. आपण घडताना नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे करायचे. हा संस्कार या माऊलीने अतिशय जिद्दीने ठरवून समजून उमजून केला आणि त्यातून स्वराज्य निर्माण झाले. आपल्या देशाच्या घडणीसाठी जिजाऊंच्या नियमांची म्हणजेच संस्कारांची शिदोरी शिवबांनी आत्मसात केली. म्हणूनच 4 जून 1645 साली शनिवारी पहाटे एक अपूर्व सोहळा अवघ्या 16व्या वर्षी संपन्न झाला आणि श्री शिवाजी महाराज म्हणाले, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. अर्थात श्री म्हणजे राजमाता जिजाबाई, श्री म्हणजे साक्षात शंभो शिवशंकर आणि श्री म्हणजे साक्षात जगदंबा भवानी आई. धन्यवाद.